नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पांडे व्ही प्राथमिक पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिल्लाडी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना। तर आज आपण इयत्ता 7वीतील नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म या पाठावर आधारित सुंदर असे 2 प्रात्यक्षिक बघणार आहोत। चला तर आपण प्रात्यक्षिक बघूया। तर आपण हवेचे गुणधर्म यामध्ये 2 प्रात्यक्षिक इथे बघणार आहोत। यामध्ये सर्वात अगोदर हवेला वस्तुमान आणि वजन आहे हे एका प्रात्यक्षिकाच्या आधारे आपण बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रहो, आता आपण प्रात्यक्षिक क्रमांक 1 बघूया। यामध्ये आपण तराजूच्या आकाराचे एका झाडूच्या काडीला 2 सारख्या आकारमानाचे फुगे बांधलेले आहेत आणि या सारख्या आकारमानाच्या फुग्यांचे जेव्हा आपण वजन बघतो तर यांचं बॅलन्सिंग हे एकदम सरळ आणि समान दिसतं। आता आपण काय करूया तर या दोघांपैकी एका फुग्याला आपण काढून घेऊया। तर हे बघा, जेव्हा आपण या दोघांपैकी एक फुगा काढून घेतला तर एका तराजूचे पूर्ण एका काडीचे माप हे पूर्णपणे एका बाजूला झुकलेले दिसते आणि यावरून आपल्याला हे सिद्ध होते की हवेला इतर पदार्थांप्रमाणेच वजन आणि वस्तुमान असते। मित्रहो, आपण हवेचे गुणधर्म यावर आधारित प्रात्यक्षिक क्रमांक 2 बघणार आहोत। हे प्रात्यक्षिक या इंजेक्शन मध्ये सुई नसलेल्या सिरिंजवर आधारित आहे। तर आपण हे सिरिंज यावर आधारित हे प्रात्यक्षिक बघणार आहोत। विद्यार्थी मित्रहो, हवेचे गुणधर्म यावर आधारित पुढील प्रात्यक्षिकामध्ये सुई नसलेली सिरिंज घेऊन आपण या सिरिंजचा दट्ट्या जेव्हा मागील दिशेला ओढतो आणि आपला हात सोडून देतो तर हा दट्ट्या हा मूळ स्थितीमध्ये असतो। यानंतर जेव्हा आपण अंगठ्याच्या सहाय्याने समोरील बाजू बंद करतो आणि दट्ट्या ओढून परत सोडून देण्याचा प्रयत्न करतो तर तो मूळ स्थितीमध्ये जातो। यावरून हे सिद्ध होते की हवेचा दाब हा आतील बाजूला कमी असतो आणि बाहेरील बाजूला हा तुलनेने खूपच जास्त असतो। म्हणून बाहेर खेचलेला दट्ट्या हा सोडून दिला की लगेच तो आत ढकलला जातो। ही सिरिंज उभी, आडवी, तिरकी अशा वेगवेगळ्या स्थितीमध्ये धरून हाच प्रयोग केल्यास प्रत्येक वेळी दट्ट्या तेवढाच आत गेल्याचे आढळेल। यावरून वातावरणाचा दाब सर्व दिशांनी समान असतो हे आपल्या लक्षात येईल। धन्यवाद। तर आपण सेलेस्ट्रॉन पॉवर सीकर 50 AZ यामध्ये 20 mm चा लेन्स सेट केलेला असून हा आकाशातील चंद्र आपणास कशा पद्धतीने आपण बघू शकतो हे इथं आपण बघणार आहोत। तर हा जो चंद्र आहे हा बघण्यासाठी आपण आपला मोबाईलचा कॅमेरा इथं लावूया। थोडा चंद्र हलत असल्यामुळे आणि आपली सेटिंग ही झालेली आहे तरीसुद्धा अशा प्रकारे आपण 20 mm च्या सहाय्याने चंद्र बघू शकतो। धन्यवाद।